हॅलो, आज सकाळी मी टिफिनसाठी कोबीची भाजी बनवलेली डाळ घालून तर विचार केला तुम्हाला पण मी शेअर करते ही रेसिपी। बऱ्याच लोकांच्या घरी ही बनते, तरी मला असं वाटलं की ज्यांना नाही माहिती त्यांना ही नक्कीच रेसिपी उपयोगी पडेल। तर आपण इथे जाडबुडाची कढई घेतलेली आहे, यामध्ये 1 चमचा तेलवरती 1 चमचा मोहरी घातलेली आहे। छान तडतडली मोहरी की त्यामध्ये 1 चमचा जिरं घातलेलं आहे मी इथे। जिरं पण छान फुललं की यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या कापून घातलेले आहेत। तुम्हाला आवडत नसतील लसूण तर नाही घातलं तरी चालेल, ऑप्शनल आहे। यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या उभ्या कापून घातलेल्या आहेत आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घातलेली आहे। यामध्ये हिंग घातले अर्धा चमचा आणि एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। कचवटपणा लसणाचा निघाला पाहिजे। नंतर एक छोटी वाटी मी चणा डाळ 1 तास भिजत ठेवलेली गरम पाण्यामध्ये ती घातली आहे। सकाळी जर घाई असेल तर रात्रभर भिजवून ठेवली तरीही चालते, पण ती छान फुगून आली पाहिजे, नाही तर कचवट लागते ती भाजीमध्ये। एक छोटा चमचा हळद घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून परत एकदा परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं मी मीठ पण घातलेलं आहे। सर्व जिन्नस छान मिक्स झाले की आपल्याला इथे कोबी घालायचे आहे। कोबी मी असा पातळ उभा चिरलेला आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही किसूनी घेऊ शकता, पण असा कापून घेतला तर टेक्स्चर खूप छान येतं आणि दिसायला पण खूप छान वाटतं कोबी। तर अर्धा किलोचा कोबी होता, तो असा उभा मी चिरून घेतलेला आहे। तर आपल्याला झाकण बंद करून एक वाफ काढून घ्यायची, म्हणजे जवळजवळ 1 ते अर्धा मिनिट आपल्याला वाफेवरती ठेवून द्यायचं, असंच कोबी न हलवता। लक्षात ठेवा, ही भाजी बनवताना पाण्याचा वापर कुठेही करायचा नाही आहे। 1 ते 1.5 मिनिटानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे डाळ वरती येते आणि कोबी खाली जाते। तर अशा पद्धतीने सर्व जिन्नस एकत्र मिक्स व्यवस्थित करायचे आहे। ही भाजी बनवताना शक्यतो जागा सोडून दुसरीकडे जाऊ नका, कारण का पाण्याचा अंश नसल्यामुळे ती पटकन लागते खाली, पण पाणी न घातल्यामुळे त्याची चव पण खूप छान येते। तर जेव्हा तुम्ही ही भाजी बनवत असाल तर आधी भाजी बनवायला घ्या आणि दुसऱ्या बाजूला आपण चपातीचं पीठ मळायला घेऊ शकतात, म्हणजे एकाच ठिकाणी राहून दोन्ही कामं होऊ शकतात। तर एकदा परत मी झाकण बंद करून 2 मिनिटं वाफ दिली आहे। मध्ये मध्ये आपण झाकण काढून ही भाजी मिक्स करत राहायचं आहे। या पद्धतीने जास्त एकदमच अशी एकदम भुसभुशीत शिजवून घ्यायची नाही आहे, थोडीशी कचवट असेल ना तेव्हाच आपल्याला ही प्रोसेस थांबवायची, जेणेकरून आपल्याला ती क्रंची टेस्ट येते त्या भाजीमध्ये आणि खायला पण खूप छान लागते। आता मला असं आवडतं म्हणून मी बनवते, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त वेळ शिजवू शकतात। तर ही छान अशी तयार झाली आहे, पण ही भाजी शक्यतो लागतेच, कारण मला पाणी आपण कुठेही वापरत नाही म्हणून। तर छान अशी तयार होते। त्याच्यावरती शेवटला आपल्याला ओला नारळाचा कीस घालायचा आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि ही डब्याला द्यायची, खूप छान लागते। मला तरी खूप आवडते, आमच्या घरी प्रत्येकजण आवडीने खातात। खरं तर कोबीचा उग्र वास असल्यामुळे लोक खायला कंटाळा करतात, पण ह्या पद्धतीने सुकी भाजी खूप छान होते, डब्याला फार काळ राहते आणि चव दुप्पटपटीने वाढते, कारण आपण यामध्ये असे जिन्नस घातलेले आहेत, त्यामुळे ती न आवडणाऱ्या माणसाला पण आवडीने ती व्यक्ती खाईल भाजी। तर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत बाय बाय।